दिनांक 12 मे 2026 संध्याकाळी 5 वाजता ट्विशा शर्मा आपल्या घराजवळच असलेल्या एका ब्युटी पार्लरला जाते. तेथून ती 6:30 वाजता परत निघते आणि निघाल्यानंतर घराजवळ असलेल्या गार्डनमध्ये थोडा वेळ फिरते. गार्डनमध्ये फिरल्यानंतर ट्विशा 7:30 वाजता घरी परतते. नेहमीप्रमाणे घरी आल्यानंतर ती आपल्या आईला फोन करते. मात्र तिच्या आवाजात यावेळी थोडी भीती असते. आईसोबत बोलताना अचानक ती फोन कट करते. घरात सुरू असलेल्या वादामुळे कदाचित ती घाबरली असेल असे तिच्या आईला वाटते. परंतु थोड्याच वेळात तिच्या आईला ट्विशाच्या सासूचा फोन येतो. ट्विशाला श्वास घ्यायला त्रास होतोय असं ती म्हणते आणि त्यानंतर काही वेळाने ट्विशाने आत्महत्या केली असून तिचा मृत्यू झालाय असे तिच्या आईला समजते. लोकप्रिय मॉडेल मिस पुणे, ॲक्ट्रेस, पब्लिक फिगर ट्विशा शर्माला आत्महत्या का करावी लागली? ही खरंच आत्महत्या होती का? ट्विशा शर्माचा नवरा फरार का झालाय? सविस्तर पाहूयात आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनिकेत जाधव आणि तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र. जसं महाराष्ट्रात वैष्णवी हगवणे प्रकरण चर्चेत होतं, तसंच देशात सध्या ट्विशा शर्मा हिच्या आत्महत्येची चर्चा सुरू आहे. मिस पुणे व मॉडेल ट्विशा शर्मा हिच्या आत्महत्येने देशात खळबळ उडाली आहे. मूळची नोएडा येथील ट्विशा शर्मा ही प्रसिद्ध मॉडेल होती. तिने मिस पुणे हा खिताब देखील पटकावला होता. आपल्या आयुष्यात एवढी यशस्वी असलेली ट्विशा शर्माने खरंच आत्महत्या का केली असावी? हा सवाल सध्या उपस्थित करण्यात येत आहे. ट्विशा शर्मा हिचं डिसेंबर 2025 मध्ये भोपाळमधील क्रिमिनल लॉयर समर्थ सिंग याच्यासोबत लग्न झालं होतं. ट्विशा आणि समर्थ यांची ओळख ही एका ऑनलाईन डेटिंग ॲपवर झाली होती. यानंतर दोघांनी लग्न करण्याचं ठरवलं. दोघांचं लग्न देखील मोठ्या थाटामाटात झालं. लग्नानंतर सर्व काही सुरळीत चाललं होतं. परंतु काही दिवसानंतर ट्विशाचे घरी वाद व्हायला लागले. ट्विशाच्या कुटुंबियांच्या मते तिच्याकडून तिच्या सासरचे पैशाची मागणी करत होते. ट्विशा शर्माला यावरूनच तिच्या सासरचे मानसिक छळ करायला लागले. समर्थ देखील ट्विशाला खालच्या पातळीवर जाऊन बोलायचा. ट्विशा 2 महिन्याने गरोदर असताना समर्थ तिच्यावर संशय घेत होता. तुझ्या पोटात असलेला मुलगा कोणाचा आहे असेही तो तिला म्हणायचा. ट्विशा शर्माच्या बहिणीच्या मते तो ट्विशाला रोज हिणवत असे. मला फॉर्च्युनर वाल्या मुलींची स्थळं यायची. तुझ्यासोबत लग्न करून मी फसलो असा तो ट्विशाला वारंवार म्हणायचा. या सगळ्या वादाला कंटाळून ट्विशा शर्माने आपल्या सासरी एक्सरसाइज करण्याच्या रॉडला गळफास लावून आत्महत्या केली आहे. या प्रकरणात ट्विशा शर्माचा नवरा हा सध्या फरार आहे. तसेच तिच्या सासूला अंतरिम बेल मिळाली आहे. या प्रकरणात ट्विशाच्या कुटुंबियांनी ट्विशाने आत्महत्या केली नसून ही हत्या करण्याचा आरोप केला आहे. ट्विशाच्या शरीरावर काही जखमा आढळल्याने हा संशय व्यक्त केला जात आहे. यावर ट्विशाच्या सासूने पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. शिवाय ट्विशा शर्मा ही ड्रग्ज घ्यायची, ड्रग्ज न मिळाल्याने तिची चिडचिड व्हायची असा आरोप देखील तिच्या सासूने केला आहे. या प्रकरणात सध्या पोलीस सखोल चौकशी करत आहेत. परंतु हुंडा प्रथेमुळे गेलेला या बळीने देशात संतापाची लाट उसळली आहे. ट्विशा शर्मा हिला न्याय मिळावा यासाठी सोशल मीडियावर युवक देखील एकवटताना दिसत आहेत. परंतु पुन्हा एकदा मोठा प्रश्न उपस्थित होतोय, तो म्हणजे फक्त मुलाची संपत्ती पाहून आपल्या मुलीचं लग्न लावून देणं कितपत योग्य आहे? या प्रकरणावर आपलं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.